पुण्यामध्ये 28 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्यात। पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। बनावट नोटांप्रकरणी 5 आरोपींना अटकही केल्याची माहिती आहे। या आरोपींकडून 28,66,000च्या नोटा जप्त केल्यात। शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने आता या संदर्भात अधिक तपास सुरू केलेला आहे। पुण्यामध्ये 28 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची मोठी घटना घडलेली आहे। पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। बनावट नोटांप्रकरणी 5 आरोपींना अटकही केल्याची माहिती समोर येते आहे। 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। आरोपींकडून आता 28,66,000च्या नोटा जप्त करण्यात आल्यात। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। निलेश, पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स? खरं तर गेले काही दिवसांपासून पुणे परिसरामध्ये विशेष करून ज्या एटीएम आहेत त्या एटीएम मध्ये डुप्लिकेट नोटा जात असल्याची जी माहिती होती ती पोलिसांना मिळाली होती आणि या प्रकरणी बँक खातेधारकांनी पण तक्रार केली होती। त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जे सायबर विभाग आहे त्यांनी तपास सुरू केला होता आणि या प्रकरणामध्ये विमाननगर परिसरामध्ये एक तरुण जो आहे तो डुप्लिकेट नोटा छापत असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने त्यांनी छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी 28 लाखांच्या जे खोट्या नोटा आहेत त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। त्याचबरोबर 2 लाखाच्या खऱ्या नोटा सुद्धा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। हे जर रॅकेट जर बघितलं तर या प्रकरणामध्ये एकूण 5 आरोपी आहेत आणि यामध्ये 2 महिलांचाही सहभाग आहे। या 2 महिला आहेत ते मार्केटमध्ये हे जे पैसे आहेत ते फिरवत असल्याचाही प्राथमिक अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने आता पुणे पोलीस तपास करत आहेत, कारण पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट ज्या नोटा आहेत त्या चलनात आल्याचं प्राथमिक अंदाज आहे आणि आता पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर नेमकं पुणे परिसरामध्ये किती नोटा खोट्या वाटल्या गेल्यात याची माहिती घेतली जाणार आहे। प्रत्येक बँकेमध्ये जाऊन ही माहिती घेण्यात येणार आहे। मात्र या प्रकारामध्ये जर पाहिलं तर पुणे पोलिसांनी जे नोटा बनवणारी जी टोळी आहे तिचा पर्दाफाश केलेला आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच, आणि आता आरोपींच्या चौकशीमधनं काय समोर येते हेही पाहावं लागेल। धन्यवाद निलेश सविस्तर माहितीसाठी।